मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या नागोठणे रिलायन्स मार्गावर एक खळबळजनक घटना घडली आहे. आधीच अपघातग्रस्त होऊन रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेल्या एका इको कारने दुपारी अचानक पेट घेतला. या भीषण आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुक्या गवतानेही पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सदर इको कारचा काही काळापूर्वी अपघात झाला होता. अपघातग्रस्त झाल्यामुळे ही गाडी आज सकाळपासूनच नागोठणे रिलायन्स मार्गावर एका बाजूला उभी करून ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी अचानक या उभ्या असलेल्या गाडीतून धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. गाडीला लागलेल्या आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुक्या गवतानेही पेट घेतला. गाडीने पेट घेतलेला पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे महामार्गालगतचे गवत जळू लागल्याने आग पसरण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सकाळपासून उभी असलेल्या या अपघातग्रस्त गाडीला अचानक आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. वाढत्या उष्णतेमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.